करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत अखंड 52 आठवड्यांच्या या संवाद शृंखलेमध्ये मी अनिशा सुरवसे आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. या संवाद शृंखलेमध्ये सातत्याने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी गेल्या 13 सत्रांपासून आपल्यासोबत संवाद साधत आहेत असे सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय राजीव नंदकर सर यांचेही मी या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या सत्रासाठी उपस्थित MITSC चे अध्यक्ष माननीय यशवंत शितोळे सर यांचेही मी मनपूर्वक स्वागत करते आणि उपस्थित सर्व प्राचार्य, समन्वयक आणि विद्यार्थी या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. ट्रान्सफर युअरसेल्फ या संकल्पनेतून प्रेरित आजच्या सत्राचा विषय संवाद कौशल्य. संवाद म्हणजे केवळ बोलणे नव्हे तर आपले विचार योग्य पद्धतीने मांडणे, समोरच्यांचे म्हणणे समजून घेणे आणि योग्य शब्दांचा वापर करणे आणि प्रभावीपणे आपले विचार पोहोचवणे होय. चला तर मग आजच्या या संवाद कौशल्याला अधिक प्रभावी बनवण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल टाकत आजच्या प्रेरणादायी सत्राची आपण सुरुवात करूया. मी आदरणीय राजीव नंदकर सरांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर प्लीज. नमस्कार सर्वांना, शुभ संध्या. आजच्या या करिअर कट्ट्याच्या 52 आठवड्याच्या सिरीजमध्ये आज आपण सर्व एक नवा विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत आणि सर्वांचं या नव्या सत्रासाठी, 14व्या सत्रासाठी मी मनपूर्वक असं शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांचं उपस्थित युवक आणि विद्यार्थी यांचं मनापासून आभार मानतो. मला असं वाटतं की गेले अनेक आठवड्यांपासून आपण ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ या सिरीजमध्ये आपल्याशी बोलत आहोत. वेगवेगळ्या विषयाला आपण टच करत आहोत. त्याचबरोबर मला सांगायला आवडेल की नुसतं वन वे कम्युनिकेशन न ठेवता 2 वे कम्युनिकेशन ठेवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, जेणेकरून विद्यार्थी मित्रांचे, युवा मित्रांचे जे काही प्रश्न आहेत, ज्या काही त्यांच्या क्वेरीज आहेत किंवा त्यांच्या ज्या क्युरिओसिटीज आहेत, या सर्वांना आन्सर करण्याचं काम आपण मागील 14 आठवड्यापासून करत आलेलो आहोत. आणि मला आनंद आहे की मुलं सुद्धा खूप भरभरून प्रश्न विचारतायत आणि त्यांच्या मनातलं शंका समाधान करून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. आपण सातत्याने अनेक विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने हे 14वं पुष्प गुंफत असताना आज आपण संवाद कौशल्य हा विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की माणसाने जी काही प्रगती केली किंवा माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा खूप पुढे निघून गेला, याच्यामध्ये संवाद कौशल्य किंवा संवाद याने खूप महत्वाची अशी भूमिका बजावलेली आहे. आणि त्याच्यामुळे अगदी मानवाचा उगम झाल्यापासून अगदी 3 लाख वर्षापासून किंवा त्याच्या अगोदर पासूनही ह्या संवादाने मानवी जीवनामध्ये मोलाची भर टाकलेली आहे. आणि त्याच्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला जर विकास करायचा असेल, आपल्याला प्रगती साधायची असेल, तर तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स किंवा आपण ज्याला संवाद कौशल्य म्हणतो ते किती प्रमाणात आहे, ते कसं आहे, याला आत्ताच्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये अत्यंत महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असो किंवा ज्याला इतर क्षेत्रामध्ये आपलं नाणं जे आहे ते खणखण वाजून बघायचे असा विद्यार्थी असो, या सर्वांनाच कम्युनिकेशन स्किल्स किंवा संवाद कौशल्य शिकणं आणि त्याच्यावर काम करणं ही एक अनिवार्य अशी बाब झालेली आहे. मात्र बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपण जो काही संवाद साधतोय तोच संवाद की जो आपल्याला उपजत मिळालेला आहे किंवा आपण ज्या सामाजिक परिघात राहतो त्या परिघात तो विकसित झालेला आहे,
तो संवाद चांगला आहे, व्यवस्थित आहे, सूत्रबद्ध आहे असं आपल्याला वाटत असतं. मात्र बदलत्या युगामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये आपलं संवाद कौशल्य हे उजवं असणं, आउटस्टँडिंग असणं हे अत्यंत महत्वाचं झालेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे स्किल्स आहेत, तुमच्याकडे ॲटिट्यूड आहे, तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, सर्व बाबी आहेत. परंतु तुमच्याकडे जर संवाद कौशल्य नसेल तर तुम्ही कदाचित अपयशी होऊ शकता. आज स्पर्धा परीक्षा असो किंवा खाजगी कंपनीतली नोकरी असो, आपण पाहतोय की मुलाखतीला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि त्यामुळे मुलाखतीची जी तयारी आहे ती संवाद कौशल्याच्या शिवाय अपूर्ण आहे. आणि त्यामुळे संवाद कौशल्य ही काय एका दिवसात शिकण्याची बाब नाही, तर त्याच्यासाठी सातत्याने सरासरी 3 ते 5 वर्ष काम करावं लागतं. तेव्हा आपण संवाद कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करू शकतो. बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं की संवाद कौशल्य हे फक्त मुलाखतीसाठीच उपयोगी आहे. पण मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक लोकांच्या संपर्कात येत असतो. अगदी आपल्या सकाळी जागे झाल्यापासून आपले आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, यांच्याशी आपला प्रथम संवाद सुरू होतो. त्याच्यानंतर आपण कॉलेजला गेल्यानंतर आपले मित्रमंडळी असतील, आपले टीचर्स असतील, आपले प्रिन्सिपल असतील, यांच्याशी आपला संवाद सुरू असतो. त्याचबरोबर आपल्या शेजारी राहणारे जे काही लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा आपला संवाद चालू असतो. कॉलेजमध्ये भेटणारे मित्र असतील, त्याचबरोबर आपले आप्तेष्ट आणि नातेवाईक असतील, त्याचबरोबर आपण समाजात अनेक ठिकाणी जात असतो, वेगवेगळ्या इव्हेंटला जात असतो, कधी कधी बाजारात जात असतो, कधी कधी दुकानात जात असतो. अनेक ठिकाणी दिवसभरामध्ये आपला वावर अनेक ठिकाणी असतो. आणि मग ह्या ठिकाणी आपला संवाद इतरांशी कसा होतोय याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होतं. जेवढा तुमचा संवाद चांगला तेवढं लोक तुम्हाला जास्त सहकार्य करणार. तुम्हाला जास्त सहकार्य झालं तर तुमचा विकास आणि प्रगती होणार. आणि त्यामुळे संवाद कौशल्य हा विषय अजिबात निग्लेक्ट करण्यासारखा नाही. तर मला असं वाटतं की रोज आपलं संवाद कौशल्य कसं वाढेल याच्यावर विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी अगदी जाणीवपूर्वक काम करणं अपेक्षित आहे. मी मागे सांगितलेलं आहे की यशस्वी होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी आपल्याला कोणत्याही बाबीवर, अगदी मी मागे म्हटलं की नेचर असेल, तुमचे हॅबिट्स असतील, तुमचं एक्सपिरियन्सेस असतील, तुमचे स्किल्स असतील, तुमचे नॉलेज असेल, असंख्य बाबी आपण सांगितल्या तुम्हाला की कोणतीही बाबीवर तुम्ही इंटेन्शन ठेवून जाणीवपूर्वक त्याच्यावर काम करावं लागतं. आणि त्याच्यामुळे इंट्रोडक्टरी पार्टमध्ये मला तुम्हाला सांगायला आवडेल की विद्यार्थी मित्रांनी, युवा मित्रांनी संवाद कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित केले पाहिजे. आता संवाद म्हणजे काय असं ज्यावेळेस आपण बघतो, पाहतो, तर मला असं वाटतं संवाद मध्ये हा 2 व्यक्तीमधील माहिती, भावना आणि विचार याचे आदान प्रदान होय. संवाद म्हणजे 2 व्यक्तीमधील माहिती, भावना आणि विचार यांचं आदान प्रदान होय. आणि त्याच्यामुळं भावना, विचार, माहितीचं आदान प्रदान तुमचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कशा प्रकारे होतंय याला तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्व आहे. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर जर तुमचा संवाद जर तुमच्या कुटुंबियांशी जर चांगला झाला नाही, सकाळीच तुमची, आपल्या मराठीत सांगायचं तर खरखर झाली, किंवा सकाळीच तुमच्या भावाबरोबर तुमचा वाद झाला, तर पूर्ण दिवस तुमचा खराब होतो. तुम्ही कॉलेजमध्ये जात असताना बसमध्ये जाताय आणि बसमध्ये जर तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीशी जर तुमचा परत संवाद नीट नाही झाला, त्याच्यामुळे काही वाद तयार झाले, तरी तुमचा दिवस खराब होतो.
तुम्ही स्कूलमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथेही तुमचं मित्रांशी पटलं नाही, तिथे तुमचं टीचर बरोबर काही विषयावर वाद झाले, तर तो सुद्धा दिवस खराब जातो. त्याच्यानंतर कोणत्या तरी रिलेटिव्हचा फोन आला, नातेवाईकांचा फोन आला, आप्तेष्टांचा फोन आला, तिथे सुद्धा आपला जर संवाद चांगला झाला नाही तर तो सुद्धा दिवस खराब जातो. एकंदर संवाद जर तुमचा चांगला नसेल तर तुमच्यापासून माणसं दूर दूर होत जातात, आणि जेवढी माणसं दूर दूर होत जातात तेवढं तेवढं त्यांचं सहकार्य तुमच्याशी थांबतं, आणि सहकारातून किंवा सहकारपेक्षा सहकार्यातून जी समृद्धी येते आयुष्यामध्ये तिला आपण पारखे होतो. याच्या मागे एकमेव कारण आहे की आपल्याला इतरांशी संवाद साधता न येणं. आणि त्यामुळे संवाद साधता येणं किंवा संवाद कौशल्य आपल्याकडे असणं ही आजच्या या धावपळीच्या आणि सोशल मीडियाच्या युगामधली सर्वात महत्वाची अशी बाब आहे. आता जर आपण संवादाचे जर प्रकार बघितले तर संवादाच्या प्रकारामध्ये 2 प्रकार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि बऱ्याच वेळा आपल्याला नक्की संवाद साधण्याचे किंवा कम्युनिकेशनचे 2 प्रकार आहेत हेच माहीत नसतं. त्याच्यामध्ये सर्वात पहिला प्रकार आहे व्हर्बल कम्युनिकेशन आणि दुसरा प्रकार आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. मौखिक संभाषण, अमौखिक संभाषण असं आपण त्याला म्हणू शकतो. व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये इतरांशी जे बोलून किंवा आवाजाच्या माध्यमातून जो संवाद साधतो त्याला आपण मौखिक व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणू शकतो. त्याचबरोबर आपण लिखित स्वरूपात सुद्धा जो संवाद साधतो किंवा आता मी तुमच्याशी डिजिटल माध्यमातून जो संवाद साधतोय हा सुद्धा व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये येतो. दुसरा जो संवादाचा प्रकार असतो तो अमौखिक संभाषण किंवा ज्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं आपण म्हणतो. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये बऱ्याच वेळा हातवारे दाखवून किंवा आपण ज्याला म्हणतो फेशियल एक्सप्रेशन दाखवून किंवा आय मुवमेंट, त्याचबरोबर आपले जे काही ज्याला आपण म्हणतो पोझिशन आहे बसण्याची, उभे राहण्याची, त्याच्यातून सुद्धा आपण कम्युनिकेशन साधत असतो. एखाद्या मित्राने जर चांगल्या प्रकारे यश मिळवलं तर त्याला फक्त बोलून अभिनंदन असं म्हणून कम्युनिकेशन जर आपण साधलं तर ते मौखिक कम्युनिकेशन मध्ये येतं. पण ज्या वेळेस आपण त्याला शेक हँड करतो किंवा हस्तांदोलन करतो किंवा त्याच्या पाठीवर थाप मारतो त्यावेळेस ते अमौखिक कम्युनिकेशन मध्ये येतं. आणि एकंदर या सोशल मीडियाच्या जगामध्ये, या धावपळीच्या जगामध्ये आपल्या सर्वांचंच अमौखिक कम्युनिकेशन हे कमालीचं कमी झालेलं आहे. आपण आता फक्त व्हॉट्सअपवरचे टेक्स्ट मेसेज किंवा फोनवरचं बोलणं याच्या पुरतच मर्यादित आपलं कम्युनिकेशन आपण केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे परस्परातले जे स्नेहबंध आहेत किंवा परस्परांमधला जो जिव्हाळा आहे तो अत्यंत कमी झालेला आहे. याचं सर्वात महत्वाचं कारण कोणतं असेल तर अमौखिक कम्युनिकेशनची असणारी कमतरता, नॉन व्हर्बल कम्युनिकेशनची असलेली कमतरता. आणि त्यामुळे पर्सनल रिलेशन मध्ये आपण अमौखिक कम्युनिकेशनचा वापर जास्त करायला हवा. आणि इंटरपर्सनल रिलेशन मध्ये अमौखिक कम्युनिकेशनचा वापर थोडासा कमी केला तरी चालू शकतो. आता पर्सनल रिलेशन आणि इंटरपर्सनल रिलेशन याच्यामध्ये जर सांगायला गेलं तर पर्सनल रिलेशन मध्ये आपले कुटुंबीय असतील, आपले नातेवाईक जवळचे असतील आणि काही आपले मित्र सुद्धा असतील जवळचे, यांचा सर्व पर्सनल रिलेशन मध्ये समावेश आपण करू शकतो. आणि इंटरपर्सनल रिलेशन मध्ये तुमचे टीचर्स असतील, तुमचे थोडेसे दूरचे मित्र असतील,
तुमचे शेजारचे लोक शेजारी असतील किंवा तुम्ही जर कामाच्या ठिकाणी काम करत असाल तर तिथले तुमचे सहकारी असतील, हे सर्व इंटरपर्सनल रिलेशन मध्ये येतात. त्याच्यामुळे इंटरपर्सनल रिलेशन मध्ये अमौखिक संवाद असायला हवा, पण त्याला तेवढं मान्यता नाही. परंतु पर्सनल रिलेशन मध्ये आपण अमौखिक संभाषण किंवा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन वाढवलं पाहिजे, असं माझं मत आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी इथून पुढे अमौखिक नॉन व्हर्बल कम्युनिकेशन वाढवलं पाहिजे, कारण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हे जास्त चांगल्या पद्धतीने मनापर्यंत पोहोचतं, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि व्हर्बल कम्युनिकेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याच्यावर आपण बरंच काम करणं गरजेचं आहे. आता तसं पाहिलं तर रिटन कम्युनिकेशन जे आहे, रिटन कम्युनिकेशन इज वन ऑफ द पार्ट ऑफ व्हर्बल कम्युनिकेशन. रिटन कम्युनिकेशन आहे, याच्यामध्ये आपण टेक्स्ट मेसेज करतो, दॅट इज ऑल्सो रिटन कम्युनिकेशन. आपण ईमेल करतो, ते सुद्धा आपलं रिटन कम्युनिकेशन मध्ये आहे. आणि त्यामुळे रिटन कम्युनिकेशनला सुद्धा महत्व आहे की आपण इतरांशी जे रिटन कम्युनिकेशनच्या द्वारे संभाषण करतो ते सुद्धा आपलं नीटनेटकं आहे का, व्यवस्थित आहे का. ओके, समजा उदाहरणार्थ तुम्हाला कोणी कॉंग्रॅच्युलेशन केल्यानंतर तुम्ही फक्त थँक्स म्हणता की थँक्यू व्हेरी मच असं म्हणता, लिहिता, याला सुद्धा तितकंच महत्व आहे. थोडस थँक्स नुसता हा शब्द जर आपण वापरला तर इट लुक्स लाईक अ लिटल, ज्याला आपण म्हणतो ना ड्राय. पण जर तोच शब्द थँक्यू व्हेरी मच ब्रदर, थँक्यू व्हेरी मच सिस्टर, थँक्यू व्हेरी मच फ्रेंड असा जर आपण चॅटबॉक्स मध्ये वापरला तर इट विल क्रिएट अ गुड सेन्स. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी आपण इतरांशी जेव्हा टेक्स्ट मेसेजवर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर कम्युनिकेशन करतोय तर त्यावेळेस सुद्धा आपलं कम्युनिकेशन प्रभावी असायला हवं. त्याच्यामध्ये ग्रामॅटिकली मिस्टेक नको. या बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. आणि ईमेलच्या बाबतीत सुद्धा आपण जेव्हा प्रोफेशनल ईमेल करतो त्यावेळेस सुद्धा आपण रिटन कम्युनिकेशन हे चांगल्या प्रकारे करायला हवं. आता आपण कम्युनिकेशनच्या सर्वात मुख्य भागाकडे आता येत आहोत की ज्याला आपण म्हणतो की ज्याला आपण व्हर्बल कम्युनिकेशन मधलं सर्वात महत्वाचं कम्युनिकेशन म्हणतो की ज्याला आपण म्हणतो भाषेद्वारे साधलं जाणारं कम्युनिकेशन, किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो की दोन व्यक्तीमधला प्रत्यक्ष बोलून होणारा संवाद. कारण मला असं वाटतं की 80% पार्ट किंवा 90% पार्ट आपण जो दिवसभर कम्युनिकेशन जे करतो ते आपलं ओरल कम्युनिकेशन असतं. आणि त्यामुळे ओरल कम्युनिकेशन मध्ये आपल्याला भरपूर काम करायला स्कोप आहे. आणि जर आपलं ओरल कम्युनिकेशन जर चांगलं ठेवायचं असेल तर त्यासाठी काय करायला हवं याच्यावर आता आपण प्रकाश टाकणार आहोत. ओरल कम्युनिकेशन आपण चांगलं करावं याच्यासाठी 10 बाबी मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिली बाब आहे की टोन. तुमच्या आवाजाचा टोन कसा आहे. तो खूप स्मॉल असेल, मुलींमध्ये हे प्रकर्षाने आढळतं की मुली खूप हळू बोलतात आणि मग हळू बोलल्यानंतर त्यांचा जो काही मेसेज त्यांना डिलिव्हर करायचा आहे तो प्रॉपर होत नाही. आणि त्याच्यामुळे संवाद कौशल्य वाढत असताना आपलं जे ओरल कम्युनिकेशन आहे त्यातला टोन जो आहे तो व्यवस्थित आपला असला पाहिजे. आवाजाचा ज्याला टोन आपण मोस्टली डेसिबल मध्ये मोजतो, तर साधारण चांगल्या डेसिबल मध्ये तो आवाजाचा टोन असला पाहिजे, जेणेकरून पुढच्याला जो आपण त्या आवाजाच्या माध्यमातून जो काही संवाद साधणार आहे किंवा संदेश देणार आहे तो त्याच्यापर्यंत पोहोचेल. दुसरा जो आहे संवादाचा पेस. पेस म्हणजे काय की संवादाचा स्पीड. बऱ्याच वेळा आपल्याला असे आपल्या आजूबाजूला काही लोक भेटतात की ते पहिला शब्द संपण्याच्या आत दुसरा शब्द उच्चारतात, खूप स्पीडनी बोलतात. आणि मग स्पीडनी बोलल्यामुळं पहिलाच शब्द, समजा मी नागपूरला फिरायला जाणार आहे, आता हा शब्द आहे
तर बऱ्याच वेळा मी नागपूरला फिरायला जाणार आहे असं बोलण्याऐवजी मी नागपूर फिरायला जाणार आहे असं बोललं जातं. आणि त्यामुळं स्पीड जर असेल तर ते सुद्धा नीट पुढच्याला समजत नाही. त्यामुळं आपल्या संवादाचा जे स्पेस आहे तो पण आपण व्यवस्थित ठेवला पाहिजे. एक शब्द संपल्यानंतरच मग दुसऱ्या शब्दाचा उच्चार केला पाहिजे. पॉज घेणं, तिसरा जो महत्वाचा संवादातला विषय आहे, पॉज घेणं. एक वाक्य संपल्यानंतर दुसरं वाक्य जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा तिथे फुल स्टॉप असतो. परंतु आजच्या जमान्यामध्ये बऱ्याच वेळा आपण पॉजच घेत नाही. एक वाक्य संपलं, मी नागपूरला फिरायला जाणार आहे, तिथे मी ताडोबाला जाणार आहे, ताडोबावरनं आल्यानंतर मी रामटेकला जाणार आहे आणि मग तिथे आम्ही असं असं बघणार. असं हे जर असं स्पीडली ठेवलं तर नक्की वाक्य कुठं सुरू होतंय कुठं संपतंय हे ऐकणाऱ्याला कळत नाही. आणि त्यामुळं आपल्या संवादामध्ये आपण पॉज कुठे घ्यायचा याच्यावर सुद्धा आपण काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा जो एक चौथा मुद्दा येतो, फिलर वर्ड्स. फिलर वर्ड्स म्हणजे कसं की बोलताना हा किंवा मग असं डोक्याला हात देणं किंवा असं करणं. तर हे जर सारखे जर फिलर वर्ड्स काही ठराविक 10-20 शब्द उच्चारल्यानंतर एखादा फिलर वर्ड आला तर चालू शकतो. परंतु बोलत असताना प्रत्येक 5 शब्दानंतर 4 शब्दानंतर जर फिलर वर्ड येत असतील तर ते सुद्धा कम्युनिकेशन व्यवस्थित होणार नाही. तुम्ही मुलाखतीला गेलेले आहात आणि तुम्हाला प्रश्न विचारला तिथे पॅनलनी की तुम्हाला भारतातल्या सध्या कोणकोणत्या समस्या महत्वाच्या वाटतात आणि तुम्ही म्हटलं की वाढती लोकसंख्या ही एक महत्वाची समस्या आहे. त्याच्यानंतर मग असं आपण थांबलो किंवा मला आठवत नाही असं केलं तर मग हे फिलर वर्ड जर आपण जास्त वापरायला लागलो तर आपलं कम्युनिकेशन मार खाणार आहे. त्यानंतर 5वा जो महत्वाचा मुद्दा आहे, व्हॉइस मॉड्युलेशन. आवाजातले चढ उतार. बऱ्याच वेळा आपण काय करतो की एखाद्याशी संवाद साधत असताना एकाच लाईन मध्ये बोलतो, एकाच मॉड्युलेशन मध्ये बोलतो. परंतु मित्रांनो, अगदी तुम्ही कोणता संवाद साधताय, तुम्ही काही इन्स्ट्रक्शन देत असाल तर त्यावेळेस तुमचा संवाद वेगळा पाहिजे. तुम्ही जर इच्छा प्रकट करत असाल तर वेगळा संवाद पाहिजे. तुम्ही जर त्यांच्याकडून काहीतरी मागणी करत असाल, समजा तुम्हाला पेन मागायचा आहे, बरोबर आहे, तर पेन मागायचा असेल तर आपण पोलाइटली मागितला पाहिजे आणि त्याचं आवाजाचं मॉड्युलेशन कमी पाहिजे. बऱ्याच वेळा मग हे कोणत्या वाक्याला कोणता व्हॉइस मॉड्युलेशन द्यावा याचं सुद्धा नॉलेज आपल्याला नसतं आणि अगदी सर्वच वाक्य आपण एकाच फ्रिक्वेन्सीवर बोलतो, त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या संवादामध्ये अडथळे येतात. पुढचा जे विषय आहे, क्लॅरिटी. तुम्हाला जे बोलायचंय ते तुम्ही क्लिअर बोललं पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा इतकं म्हणजे 10-12 शब्द एकत्र करून आपण एखादं वाक्य बोलतो आणि त्याच्यामुळे परत पुढच्याला ते समजत नाही की तुम्हाला नक्की काय हवंय, तुम्ही नक्की काय विचारताय. आणि त्यामुळे संवादामध्ये क्लॅरिटी तेवढी महत्वाची आहे. त्यानंतर आत्मविश्वास हा सुद्धा महत्वाचा आहे. बोलताना जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर पुढच्याचा त्याच्यावर विश्वास बसणार आहे. आणि जर तुमच्यामध्ये बोलण्यामध्ये जर आत्मविश्वास नसेल, देयर इज अ लॅक ऑफ कॉन्फिडन्स, डेफिनेटली द कम्युनिकेशन गॅप विल बी देअर. आणि त्यामुळं कॉन्फिडेंटली आपण बोललं पाहिजे. अगदी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, खांदे ताठ ठेवून आवाजाचं व्यवस्थित टोन, पेस, मॉड्युलेशन, क्लॅरिटी सर्व ठेवून आपण आत्मविश्वासपूर्ण बोललं पाहिजे. त्याच्यानंतर प्रोनाउन्सिएशन सुद्धा आपलं चांगलं पाहिजे. बऱ्याच वेळा बरेच शब्द आपण चुकीच्या पद्धतीने बोलतो. अगदी मराठीत बोलताना सुद्धा प्रोनाउन्सिएशन मध्ये आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतात. त्याच्यामुळे तुम्हाला एखादा शब्द जर व्यवस्थित प्रोनाऊन्स करता येत नसेल तर नक्की तो शब्द कसा बोलला जातो याचं सुद्धा ज्ञान तुमच्याकडे असायला हवं. बऱ्याच वेळा फक्त आपण इंग्लिश शब्दांचं प्रोनाउन्सिएशन शिकतो, पण मराठी शब्दांचं सुद्धा प्रोनाउन्सिएशन आपण शिकायला हवं. त्याच्यानंतर बोलताना ट्रस्ट वर्दीनेस सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे जेव्हा आपण पुढच्याशी बोलतो त्यावेळेस त्या शब्दांमध्ये विश्वास असणं गरजेचं आहे.
जर विश्वास नसेल तर लोक तुम्हाला ऐकतात, पण मनातल्या मनात म्हणतात की हा फेक मारतोय, फेक बोलतोय. तर त्यामुळे तो ट्रस्टवर्दीनेस तुमच्यामध्ये असायला पाहिजे. आणि सर्वात 10वा जो महत्वाचा विषय आहे तो सर्वात महत्वाचा आहे की एम्पॅथी आपल्यामध्ये असायला हवी. एम्पॅथी जर आपल्यामध्ये असेल, पुढच्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की हा अगदी मी त्याच्या जागेवर आहे असं समजून माझ्याशी बोलतोय, तर तो संवाद अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो. मला वाटतं की ह्या जर 10 बाबींवर तुम्ही काम केलं तर चांगल्या प्रकारे तुमचं संवाद होऊ शकतो. त्यानंतर अजून काही इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कसं आपण साधू शकतो याच्यावर सुद्धा काही गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं की तुम्ही 4 मित्र जेव्हा उभे असता किंवा 4 मैत्रिणी जेव्हा उभ्या असतात त्यावेळेस तुम्ही पॉश्चर कसं आहे तुमचं ते सुद्धा महत्वाचं आहे कम्युनिकेशन करताना. कारण बऱ्याच वेळा आपल्याला एका पायावर उभं राहून बोलण्याची सवय असते, कुठेतरी खांब असेल तर त्याला टेकून बोलायची सवय असते. तर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करण्यासाठी तुमची शरीराची पोझिशन सुद्धा व्यवस्थित पाहिजे. आपले जे खांदे आहेत ते खांद्यांची सुद्धा पोझिशन जर अशी पडलेली असेल तर साहजिकच तुमचा कम्युनिकेशन मधून तुम्हाला जे काही डिलिव्हर करायचंय तो योग्य प्रकारे डिलिव्हर होत नाही. हँड गेस्चर सुद्धा बऱ्याच लोकांना, मुलींना असं हात न हलवता बोलायची सवय असते, परंतु चांगलं कम्युनिकेशन करायचं असेल तर मला वाटतं हँड गेस्चर जे आहेत ना ते पण ऑटोमॅटिकली थोडेसे हलले पाहिजेत हात. जर तुमचे हात जर व्यवस्थित हालत असतील तर तुम्हाला जे काही सांगायचंय ना ते चांगल्या प्रकारे दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकतं. पण तुम्ही जर हातच हलवले नाहीत आणि नुसतं उभे राहिलेत आणि हात असे घट्ट पकडलेत किंवा मुलाखतीला गेले तर गुडघ्यावर हात घट्ट पकडलेत तर पुढच्याला तुम्हाला जे बोलायचे ते व्यवस्थित जाणार नाही. त्यानंतर फिंगर गेस्चर सुद्धा असतात, म्हणजे बोट दाखवणं, बोट करणं हे सुद्धा तेवढ्या पुरतं वापरलं पाहिजे. नंतर बोलताना तुमचं फेसवर स्माईल पाहिजे. देर शुड बी अ स्माईल ऑन युअर फेस. जर ते स्माईल असेल तर पुढची लोक तुम्हाला चांगल्या प्रकारे ऐकतात. आय कॉन्टॅक्ट सुद्धा महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याशी बोलताय त्यावेळेस तुम्ही त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोललं पाहिजे, नाहीतर तो तुमच्याशी बोलतोय, तुम्हीकडे दुसऱ्याकडे पाहून बोलतायत तर त्याच्यामध्ये मुळे सुद्धा संवादामध्ये अडथळे येतात. आणि संवादात अडथळे आले तर मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे की संवादात अडथळे आले तर तुमचा मेसेज समोरच्यापर्यंत व्यवस्थित पास होणार नाही. समोरच्यापर्यंत व्यवस्थित मेसेज पास झाला नाही तर त्याला तुम्ही काय सांगताय ते कळणार नाही, आणि त्याला जर तुम्ही काय सांगताय कळणार नाही तर तो तुम्हाला हेल्प किंवा मदत किंवा गायडन्स किंवा काय व्हॉट एव्हर जे असेल ते करणार नाही. आणि त्याच्यामुळे आय कॉन्टॅक्ट महत्वाचा आहे. प्रॉक्झिमिटी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे की तुम्ही दुसऱ्याशी बोलताना किती जवळून बोलताय. बऱ्याच वेळा काही लोकांना एकदम जवळ येऊन बोलायची सवय असते, काही लोकांना खूप अंतरावरनं बोलायची सवय असते. मला असं वाटतं की जेव्हा आपण कम्युनिकेशन साधतो तेव्हा ठराविक डिस्टन्स घेऊन की बाबा आपला जो टोन आहे, आपल्या टोनचा जो मॉड्युलेशन आहे तो त्याच्यापर्यंत जातोय की नाही हे पण आपण बघितलं पाहिजे. त्याचबरोबर अजून मला काही गोष्टी सांगायला आवडतील की हेल्दी कम्युनिकेशन आपण मित्रांशी किंवा सर्वांशीच कसं केलं पाहिजे त्याच्या काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे, ज्याला आपण परिपक्व संवाद म्हणू किंवा त्याला हेल्दी कम्युनिकेशन म्हणू. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं पाहिजे की ओपन माइंडेड पाहिजे आपण. बऱ्याच वेळा लोक अशी असतात ना की मैं जो करता हूं वो मैं बोलता नहीं और मैं जो बोलता हूं वो मैं करता नहीं, अशी लोक तुम्हाला पदोपदी सापडतील. मग असं जर तुम्ही सातत्याने जर करत असाल ना तर लोक तुमच्या संवादाला गृहीत धरत नाहीत. लांडगा आला रे आला गोष्ट तुम्हाला माहित असेल ना, की ज्याच्यामध्ये तो मुलगा जेव्हा लांडगा आलेला नसतो त्यावेळेस म्हणतो की लांडगा आला, लोक पळत येतात बघतात तर लांडगा आलेलाच नसतो. परत दुसऱ्यांदा असं होतं की लांडगा आला, परत लोक त्याच्या मदतीला येतात, लांडगा आलेलाच नसतो. तिसऱ्यांदा जेव्हा तो खरंच लांडगा येतो, लांडगा आला म्हणतो त्यावेळेस लोक नसतात तिथे, कारण लोकांना वाटतं हा फॉल्टी पर्सन आहे, फेक पर्सन आहे. आणि आपणही जर असं चुकीचं बोलत असू ना संवादामध्ये तर मग आपल्यालाही लोक गृहीत धरतात. म्हणून
यू शुड बी अ ओपन माइंडेड वाईल यू आर स्पीकिंग विथ अदर्स. दुसरं जे आहे की टू वे पाहिजे. काही लोकांना अशी सवय असते ना का ओनली वन वे कम्युनिकेशन, म्हणजे मीच बोलणार, तुम्ही फक्त ऐकायचं. काही लोक 80% स्वतः बोलतात आणि 20% दुसऱ्याला बोलायला चान्स देतात. बट कम्युनिकेशन शुड बी अ टू वे प्रोसेस. त्यामुळे तुम्ही साधारण 60%, 55%, 70% जर विषय तुम्हाला समजून सांगायचा असेल तर 70%, तर 30% त्याचा रिस्पॉन्स, समोरच्याचा रिस्पॉन्स सुद्धा घेतला पाहिजे. यू शुड बी अ फीडबॅक ओरिएंटेड. म्हणजे तुम्ही काहीतरी बोलताय ना, तर ते बोलणं झाल्यानंतर त्याला विचारलं पाहिजे ना की अरे मी काय बोलतोय किंवा मी काय बोलते हे तुला समजतंय ना. पण आपण विचारत नाही त्याला, आपण सांगत राहतो. त्यामुळे फीडबॅक ओरिएंटेड कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हेल्दी कम्युनिकेशन. त्याच्यानंतर स्माइलिंग फेसेस ऑलरेडी आय हॅव टोल्ड टू यू. नंतर स्तुती करायला शिकली पाहिजे. प्रेज ज्याला आपण म्हणतो, की जेव्हा तुम्ही बोलताय ना तर तुम्ही म्हटलं पाहिजे हा रे खूप छान करतो तू काम, खूप छान, तुझं अभिनंदन, असं सुद्धा आपल्या बोलता आलं पाहिजे. आजच्या जमान्यामध्ये म्हणजे दुसऱ्याची स्तुती करायची म्हटली ना संवादामध्ये किंवा कम्युनिकेशन मध्ये, तर आजच्या मुलांना खूप जीवावर येतं. आणि त्यामुळं स्तुती सुद्धा आपण केली पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलो की पुढच्या विषयी समानुभूती किंवा सहानुभूती सुद्धा आपण बोलताना दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे. तुमचे एक्सप्रेशन जे आहेत, फेशियल एक्सप्रेशन जे आहेत ते व्यवस्थित पाहिजेत. आणि तुम्ही जे बोलताय ना ते ऑनेस्टली बोलताय असं सुद्धा पुढच्याला वाटलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की हो मी जे बोलतोय ना ते पुढच्याला कळतंय, पण जर तुम्ही बोलताना जर प्रामाणिक नसाल ना तर ते फक्त एका कानाने ऐकणार, दुसऱ्या कानाने सोडून देणार. आणि त्याच्यामुळे तुम्ही ऑनेस्ट पाहिजे, तुम्ही रिस्पॉन्सिव्ह वाटले पाहिजे बोलताना, जबाबदारीने बोललं पाहिजे आणि तुमच्या बोलण्यामध्ये रिदम सुद्धा पाहिजे. त्यामुळं नॉट ओनली यू स्पीक क्लिअरली बट यू शुड लिसन केअरफुली, हे सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. जे काय आपल्याला बोलायचंय, ज्याला आपण ऑर्गनायझेशन ऑफ थॉट्स म्हणतो, तर आपल्याला जे काही विचार मांडायचे आहे ना ते व्यवस्थित सुटसुटीत आपण मांडायला शिकलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा लोक कम्युनिकेट करतात ना त्यांनाच माहित नसतं की मी काय बोलतोय. म्हणजे थॉट्स मनामध्ये वेगळे असतात आणि बोलताना वेगळे असतात. तोच कन्फ्युजन असतो की नक्की माझ्या मनामध्ये थॉट्स काय आहेत आणि व्हॉट आय एम टॉकिंग. त्यामुळं थॉट्स जे आहेत ते ऑर्गनाइज असायला पाहिजे. समोरच्यांकडे फुल अटेन्शन पाहिजे तुमचं. आणि स्ट्रक्चर्ड स्टेटमेंट आपण बोललं पाहिजे. स्ट्रक्चर्ड स्टेटमेंट. उगाच आपल्याला गॉसिपिंग करायची, वेग स्टेटमेंट करायची अशी खूप घाण सवय असते. आणि मग वेग स्टेटमेंट आपण करायला लागलो, गॉसिपिंग करायला लागलो, तर मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टींमध्ये आपण मागे पडणार आहोत. आणि मग तुमची बाहेर लोक बेइज्जती करायला सुरुवात करतात. आणि त्यामुळं लूज स्टेटमेंट, गॉसिपिंग ह्या गोष्टी आपण सर्वांनी संवादामध्ये टाळल्या पाहिजेत. आणि जेवढं तुम्हाला डीपली कनेक्ट होता येईल, जेवढं तुम्हाला डीपली कनेक्ट होता येईल तेवढं डीपली कनेक्ट आपण इतरांशी झालं पाहिजे. जेवढा आपण डीप कनेक्ट होणार तेवढा आपला संवाद चांगला होणार. मला वाटतं की संवाद हीच यशाची, प्रगतीची आणि विकासाची जननी आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की आमचे सर्व युवा मित्र संवाद कौशल्य माझं कसं आहे आणि कसं असायला हवं याच्यावर काम करायला सुरुवात करतील. आणि मला वाटतं जर खरंच काम करायला सुरुवात केलं तर तुमचा संवाद हा परिपूर्ण असा संवाद होईल. आणि तुमचा संवाद जर परिपूर्ण झाला तर मग तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीला सुद्धा आत्मविश्वासाने सामोरं जाल. खाजगी कंपनीतल्या मुलाखतीला सुद्धा चांगल्या रीतीने सामोरं जाल. तुम्हाला काही प्रायव्हेट निगोशिएशन करायचंय, एखादा व्यवसाय करायचा आहे, तर तिथं अनेक स्टेक होल्डर्स असतात. त्याच्या स्टेक होल्डर्सला सुद्धा तुम्ही ज्यावेळेस कम्युनिकेशन साधाल त्यावेळेस सुद्धा
तुमच्या यशाचा आलेख उंचावत जाणार आहे. त्याच्यामुळे संवाद ही काय रुटीन बाब नाही. लक्षात घ्या. बऱ्याच मुलांना वाटतं ना संवाद म्हणजे एक रुटीन बाब आहे, काळाच्या ओघात आपली ती होऊन जाईल. मात्र मित्रांनो तसं नाही. संवाद कौशल्य वाढवण्यासाठी आपण सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे. धन्यवाद. बोला. विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण आपले काही प्रश्न असतील तर विचारावेत. सर, विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत तोपर्यंत आपण चॅट बॉक्स मधले प्रश्न घेऊया. मनीषा या विद्यार्थिनीचा प्रश्न आहे, सर, आपल्या विचारांचा समोरच्या व्यक्तीवर चांगला प्रभाव पाडण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत? मगाशी मी सांगितलं की विचारांचा प्रभाव पाडण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर विचार जे आहेत ना ते आपले ऑर्गनाइज्ड पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा माझ्या डोक्यात काय विचार आहेत तेच आपले व्यक्त झाले पाहिजे. बऱ्याच वेळा लोक ड्युअल पर्सनॅलिटीने समाजामध्ये वावरत असतात. म्हणजे त्यांच्या विचारात एक असतं, बोलताना दुसरं असतं. उदाहरणार्थ एखादी मुलगी चांगला ड्रेस घालून आलेली आहे, तर त्यांच्या विचारामध्ये त्यांना खूप राग आलेला असतो, त्यांना खूप वाईट वाटत असतं की ही खूपच छान ड्रेस घालून आलेली आहे. ओके, परंतु बोलताना ते काय म्हणतात, अरे वा खूप छान ड्रेस घातलाय. इथे काय मिसिंग आहे की तुमच्या विचारात जे आहे ना ते बोलण्यात नाहीये. असं जर आपण करत गेलो ना तर मग सातत्याने बोलणं आणि विचार करणं याच्यात गॅप तयार होतो. आणि असा जर आपण स्वतःला डेव्हलप करत असू की विचारात एक आणि बोलण्यात एक, तर मग तुमची प्रगती विकास त्याच वेळेस थांबलेला आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं विचार जे आहेत ते ऑर्गनाइज ठेवा. जे आपल्या मनात आहे तेच बोला. आपल्याला वाटत असेल की ते बोलल्याने पुढच्याला वाईट वाटेल तर बोलू नका, पण चुकीचं बोलू नका, खोटं बोलू नका. नेक्स्ट. पुढे सानिका या विद्यार्थिनीचा प्रश्न आहे, सर, संवाद कौशल्य विकसित करता येतं का ते अनुभवातूनच विकसित होतं? आजचं लेक्चर त्याच्यासाठीच आहे की संवाद कौशल्य हे अनुभवातून विकसित होतं, परंतु त्याचा स्पीड अत्यंत कमी राहतो. असं समजा की तुम्ही अनुभवातून तुमचे संवाद कौशल्य वाढवत आहात, तर तुमचा स्पीड साधारण 20 km/h राहणार आहे असं समजा. पण ज्या वेळेस तुम्ही या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला पुढे जायचंय, लवकर लवकर फास्टली पुढे जायचंय, तर तुम्हाला संवाद कौशल्य हे शिकावेच लागणार आहे, त्याच्यावर काम करावं लागणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही आता एखादा स्टार्टअप सुरू करताय आणि स्टार्टअप सुरू करण्यासाठी तुम्हाला 20 लाख रुपयाचं लोन हवं आहे. आणि अशा वेळेस जर तुम्हाला लोन हवं असेल तर तुम्हाला बँकेच्या मॅनेजर सोबत बोलावं लागणार आहे. पण जर तुम्ही तिच्याशी बोलायला गेला, तुम्हाला व्यवस्थित त्याला कन्व्हिन्स करता आलं नाही, प्रोजेक्ट व्यवस्थित समजून देता आलं नाही, तुम्ही तिथं बोलताना अडखळले, तर तो ब्रँच मॅनेजर तुम्हाला लोन देणार नाही आणि तुमचा स्टार्टअप सुरू होऊ शकणार नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की संवाद कौशल्य ही जाणीवपूर्वक वाढवण्याची बाब आहे. याच्यावर सर्व मित्रमंडळींनी विचार करावा. ते अनुभवातून कदाचित ग्रो होतील, पण त्याचा स्पीड स्लो राहणार. नेक्स्ट. पुढे प्रिया या विद्यार्थिनीचा प्रश्न आहे, सर, युपीएससी इंटरव्ह्यू साठी कॉन्फिडेंटली कसं स्वतःला तयार करावं आणि जे क्वेश्चन आपल्याला येत नाहीत तर ती सिच्युएशन कशा पद्धतीनं हँडल करायची? मला असं वाटतं की युपीएससीची जी काही मुलाखत आहे किंवा एमपीएससीची जी मुलाखत आहे त्याच्यासाठी जी तयारी करायची आहे ना ती आजपासून तुमची सुरू झालेली आहे. तुम्ही जर म्हणत असाल की युपीएससी किंवा एमपीएससीच्या मुलाखतीची तयारी आम्ही मुलाखतीला पात्र झाल्यानंतर करू, तर मग तुम्हाला मुलाखतीमध्ये कमी मार्क येणार. त्याच्यामुळे मुलाखतीची तयारी आज जे काही नंतर सरांनी ज्या तुम्हाला बाबी सांगितलेल्या आहेत
त्या बाबींवर आजपासून काम सुरू करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला मुलाखतीला जेव्हा बोलवलं जातं त्यावेळेस तुमचं नॉलेज तपासण्यासाठी तिथं बोलवलं जात नाही. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. दिस इज नॉलेज बेस्ड क्वेश्चन. त्यांना अपेक्षित नाही की तुम्हाला महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे हे माहीत असणं नसणं हा त्यांचा पाठ नाही. त्यांना हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की मुंबईमध्ये सध्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे सध्या कोणत्या समस्या भेडसावत आहेत याच्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्यामुळे कोणताही प्रश्न ज्याला आपण क्लोज एंडेड क्वेश्चन म्हणतो रिसर्च भाषेमध्ये, तो जेव्हा विचारला जातो आणि तुम्हाला त्याचं उत्तर येत नसेल तरी काही हरकत नाही. तुम्ही असं सांगू शकता की सर मला आता नीटचं आठवत नाही किंवा मी हे वाचलेलं नाही आणि पुढे जायचं आहे. त्यामुळे खूप तुम्हाला काही क्वेश्चन आले नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. पण जर असं विचारलं की मुंबईमध्ये कोणत्या समस्या आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये कोणत्या समस्या आहेत किंवा युवांच्या कोणत्या समस्या आहेत आणि मग तुम्हाला जर सांगता येत नसेल तर मग तुम्हाला मार्क्स कमी येणार. म्हणजे याचाच अर्थ आहे की तुम्हाला नीट कम्युनिकेशन साधता आलं ना. नेक्स्ट. पुढे प्रिया यांनीच असं विचारलंय त्याच प्रश्नाला धरून की सर इंटरव्ह्यू मध्ये हँड मुवमेंट ला परमिशन नसते तर मग अशा सिच्युएशन मध्ये कसं बसायचं? हँड मुवमेंटला जी परमिशन नसते असं कुठेही लिहिलेलं नाही आणि असं कुठेही सांगितलं सुद्धा जात नाही. हँड मुवमेंट ज्या आहेत त्या फक्त जास्त करायच्या नसतात असं आपण सांगतो, कारण तिथे आपण सबऑर्डिनेटच्या भूमिकेत असतो. आपण तिथे परीक्षार्थीच्या भूमिकेमध्ये असतो आणि आपल्या समोरचे बसलेले अत्यंत सिनियर मोस्ट अधिकारी असतात की ज्यांनी प्रशासनामध्ये खूप मोठा त्यांचा अनुभव आहे. पण हातवारेच करायचे नाहीत आणि गुडघ्याला घट्ट हात पकडून ठेवायचे आणि बोलायचं असं यात अपेक्षित नाही. तर तुम्ही हातवारे करू शकता. फक्त हातवारे जे आहेत ते आपली जी चेस्ट आहे, छाती आहे, तिच्या खाली म्हणजे छातीच्या वरती हात शक्यतो इथपर्यंत येता कामा नये. जिथे माझा हात दिसतोय तुम्हाला तिथे येता कामा नये. तर हात इतके अगदी ज्याला आपण म्हणतो ना की थोडीशी हाताची मुवमेंट तुम्ही करू शकता. की मुंबईमध्ये सध्या क्राउडिंग पॉप्युलेशन आहे. मुंबईमध्ये सध्या ट्रॅव्हलिंगचे इश्यूज आहेत. आता इथे माझे थोडेसे हात हालत आहेत पण माझे हात आहेत हे माझ्या चेस्टच्या खाली आहेत, खालच्या बाजूला आहेत. तर एवढी मुवमेंट जी आहे ज्याला आपण हँड गेस्चर म्हणतो तेवढं अपेक्षित आहे, परंतु मोठ्याने हातवारे करायचे नसतात. नेक्स्ट. पुढे प्रांजल या विद्यार्थिनीचा प्रश्न आहे, सर ऐकून घेणं महत्वाचं आहे की बोलणं? विषय काय आहे हे अगदी त्याच्यावर ठरतं की बोलणं महत्वाचं आहे की ऐकून घेणं महत्वाचं आहे. आता समजा हे लेक्चर आहे तर अशा लेक्चरमध्ये जेव्हा आपण संवाद इतरांशी साधतोय, मला विषय दिलेला आहे, मी इथं वक्तेच्या भूमिकेत आहे, तुम्ही सर्व श्रोतेच्या भूमिकेत आहेत, तर अशा वेळेस साहजिकच मी 90% बोलणार आहे, 10% तुम्ही बोलणार आहात. पण ज्यावेळेस आपण अर्धा तास संपल्यानंतर डिस्कशनच्या मोडमध्ये येतो त्यावेळेस मी तुमचं 40% ऐकतो किंवा 30% ऐकतो आणि 60% बोलतो. परंतु अजून आपण जर इन्फॉर्मल बसलो तर कदाचित मी 30% 40% बोलल आणि तुम्ही 60% बोलणार आहोत. परंतु माझं असं म्हणत आहे की कॉन्टेक्स्ट काय आहे तिथं, तर तो महत्वाचा आहे, त्याच्यावर आपला संवाद ठरतो. पण माझं असं मत आहे का साधारण जर इन्फॉर्मल कम्युनिकेशन असेल तर 50-50% बोललं पाहिजे. पुढे सीमा पवार या विद्यार्थिनीचा प्रश्न आहे, सर आपण जर शांततेमध्ये संवाद करत असू आणि समोरची व्यक्ती आपलं म्हणणं ऐकून घेण्याच्या तयारीत नसेल तर मग अशा वेळी काय केलं पाहिजे? शांततेत संवाद
हा जो शब्द आहे ना, शांततेत म्हणजे कसा, हा एक प्रश्न आहे की शांततेत म्हणजे कसा, की टोन आहे, स्पेस आहे, पॉज आहे, ह्या ज्या मी गोष्टी सांगितल्या, त्याचा जास्त वापर करून आपण शांततेत जर संवाद साधतोय आणि पुढचा ऐकत नाही, तर आपण त्याला त्याच्या नशिबावर सोडून दिलं पाहिजे. त्याला आपण जे सांगतोय त्याला जर ते पटत नसेल, तर त्याला सांगितलं पाहिजे की मी ह्या 4 गोष्टी तुला सांगितलेल्या आहेत, ह्या तुला मान्य असतील तर तू कर, आणि नाही केल्या तरीही माझी हरकत नाही, मला काही अडचण नाही. पण उगाच तो ऐकत नाही म्हणून तुमचा टोन, पेस, मॉड्युलेशन वाढवण्याची काही गरज नाही. आपल्याला जो मेसेज द्यायचा आहे तो क्लिअरली त्याला देणं, यालाच संवाद कौशल्य म्हणतात. मग तुम्ही हळू बोला किंवा मोठ्याने बोला. पुढे अनुषा मिश्रा या विद्यार्थिनीचा प्रश्न आहे, सर एक उत्तम वक्ता होण्यासाठी काय महत्वाचं आहे, म्हणजे कोणत्या विषयावर भर दिला पाहिजे आणि कोणती कौशल्य व गुण आत्मसात केली पाहिजे? सर्वात महत्वाचं म्हणजे उत्तम वक्ता होण्यासाठी तुमच्याकडे नॉलेज पाहिजे. तुमच्याकडे जर नॉलेज नसेल तर तुम्ही उत्तम वक्ते होऊ शकत नाही. मग नॉलेज गेन करण्याच्या अनेक पद्धती आहेत. नॉलेज गेन करण्यासाठी वाचन आहे, नॉलेज गेन करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ वॉचिंग आहे, नॉलेज गेन करण्यासाठी तुम्हाला ऑडिओ किंवा ऐकणं आहे, नॉलेज गेन करण्यासाठी तुम्हाला चर्चा आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यातून आपण नॉलेज गेन करतो. आणि मग एकदा नॉलेजवर जर तुमची कमांड असेल तर तुम्ही चांगले वक्ते होऊ शकता. आणि जर नॉलेजवर कमांड नसेल तर तुम्ही वक्ते चांगले होऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठी तुम्ही वाचलं पाहिजे, तुम्ही ऐकलं पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही चर्चा केली पाहिजे, तुम्ही संवाद साधला पाहिजे, मग तुमचं नॉलेज गेन होईल. त्यानंतर डिलिव्हरी जो आहे, डिलिव्हरीचा पार्ट येतो. दिस इज गेनिंग पार्ट अँड देन सेकंड पार्ट इज डिलिव्हरी पार्ट. मग डिलिव्हरी पार्ट मध्ये मग मी ज्या अगोदरच्या गोष्टी सांगितल्या की तुमचा बॉडी पोश्चर, हँड गेस्चर, स्माइलिंग फेस, आय कॉन्टॅक्ट, ओके, ह्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. ड्रेस सेन्स तुमचा, तुमची केसांची रचना, त्यानंतर तुमची उभं राहायची स्टाईल, आणि त्याच्यानंतर मी अनेक ज्या छोट्या गोष्टी सांगितल्या, टोन आहे आवाजाचा, पेस आहे, पॉज आहे, मॉड्युलेशन आहे, क्लॅरिटी आहे, त्या सर्वांवर काम करावं लागतं. मग तुम्ही चांगले वक्ते होऊ शकता. बोला पुढे. पुढे ऋतुजा सुतार या विद्यार्थिनीचा प्रश्न आहे, सर तुमच्या इंटरव्ह्यू मधील असा कोणता अनुभव आहे जो अजूनपर्यंत तुमच्या लक्षामध्ये आहे आणि तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरला आहे? तुमचा असा एखादा अनुभव ऐकायला आम्हाला भेटला तर अशी विनंती केली आहे त्यांनी. मी 2003च्या मुख्य परीक्षेच्या मुलाखत, म्हणजे 2003च्या स्पर्धा परीक्षा राज्यसेवेच्या मुलाखतीला होतो. मी जेव्हा मुलाखतीला गेलो त्या दिवशी मी सकाळी न्यूजपेपर वाचले नाही. वास्तविक तुम्ही मुलाखतीला येताय ना, तर तुम्ही थोडस न्यूजपेपरच्या हेडलाईन वगैरे वाचल्या पाहिजे. मी मुलाखतीला गेलो. मुलाखतीला गेल्यानंतर जे पॅनलिस्ट होते त्यांनी मला पहिलाच प्रश्न विचारला की आज पेपर वाचला का? मी म्हटलं हो, पण मी पेपर वाचलाच नव्हता. हो म्हटल्यानंतर त्याने विचारले की आजच्या 5 हेडलाईन सांगा. मला एकही हेडलाईन सांगता आली नाही कारण मी पेपरच वाचला नव्हता. याच्यात एक गोष्ट घडली, म्हणजे मी केअरलेस राहिलो. सगळे पेपर वाचणं अपेक्षित होतं. अनेक वेळा मला आमच्या सिनियरनी सांगितलं होतं. दुसरं, त्याने पेपर वाचला की मी हो म्हटलो कारण मला अपेक्षित नव्हतं का ते पुढे असं प्रश्न विचारतील. आणि त्याच्यामुळे 100 पैकी 43 मार्क मला पहिल्या मुलाखतीला आले. तर पुढे मग माझा कॉन्फिडन्स डाऊन होत गेला आणि मला उत्तरं पण देता आली नाहीत. माझी तयारी पण तेवढी चांगली नव्हती. पण ज्यावेळेस मी दुसऱ्या मुलाखतीला गेलो त्यावेळेस मी बराच 1-1.5 वर्षाचा कालावधी त्याच्यात गेला होता आणि नॉलेज गेनिंग चांगलं झालं होतं, कॉन्फिडन्स गेनिंग झालं होतं. आणि मग त्यांनी जेवढे प्रश्न उत्तर विचारले त्यातली काही उत्तरं मला देता आली नाही. पण मुलाखत आपल्याला डायव्हर्ट करायला जमली पाहिजे. एका प्रश्नातून दुसरा प्रश्न तयार होत असतो
आणि मला आठवतं की त्यांनी शेवटचा प्रश्न मला विचारला होता SLBC वर, स्टेट लेवल बँकर कमिटी, आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवल बँकर कमिटी. आणि मग मी त्यांना सांगितलं की डिस्ट्रिक्ट लेवल बँकर कमिटी ही जिल्हा स्तरावर असते, जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असतात आणि लीड बँक मॅनेजर हा त्याचा कन्व्हेनर किंवा सेक्रेटरी असतो. आणि मग मला वाटतं 64 मार्क आले. तर मला वाटतं असे हे दोन, वन इज निगेटिव्ह साईड आणि वन इज पॉझिटिव्ह साईड मी तुम्हाला सांगितली. नेक्स्ट. पुढे भक्ती या विद्यार्थिनीचा प्रश्न आहे, प्रभावी संवाद करण्यासाठी शब्दशैली कशी असावी? प्रभावी संवाद साधण्यासाठी मी मगाशी सांगितलं का तुमचा टोन आहे, पॉज आहे, 2 शब्दांमधला उच्चार आहे, 2 वाक्यांमधला उच्चार आहे. आजच्या मुलांना हेच माहित नाही की स्वल्पविराम आल्यावर किती थांबायचं असतं, पूर्ण विराम आल्यावर किती थांबायचं असतं, आणि उद्गार आल्यानंतर कुठं थांबायचं असतं, काहीच माहित नाही. त्यामुळे कोणतं वाक्य मराठीतलं कधी सुरू होतं आणि कोणतं वाक्य मराठीतलं कधी संपतं, तर याची थोडीशी प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि आपणच आपला आवाज रेकॉर्डिंग करून मग तो व्हिडिओ असेल, ऑडिओ असेल, त्याचं विश्लेषण आपण करायला शिकलं पाहिजे. की बघा माझे उच्चार व्यवस्थित होत आहेत का, वर्ड्सचे माझे सेंटेन्स व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर मी पॉज घेतोय का, माझा टोन व्यवस्थित आहे का. मला वाटतं आज जे काही मुलं असतील इथे या लेक्चरसाठी, त्यांनी आज हे एक्सरसाइज काहीतरी टॉपिक घेऊन त्याच्यावर बोलून आपल्या आवाजामधले काही फॉल्ट आहेत का ते शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. नेक्स्ट. पुढे प्रिया या विद्यार्थिनीनं विचारलेलं आहे, हाऊ टू डायव्हर्ट क्वेश्चन इन इंटरव्ह्यू इफ इट इज नॉट गोइंग वेल? ओके, अगदी बरोबर आहे. चांगला प्रश्न विचारला की आपल्याला जर वाटतंय की इंटरव्ह्यू इज नॉट गोइंग वेल आणि यू हॅव टू डायव्हर्ट द पॅनलिस्ट, तर त्याच्यामध्ये सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की आपण जे बोलतोय त्याच्यावर पुढचे प्रश्न काय येऊ शकतील तेवढंच बोललं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला विचारलं की तुम्हाला वाचनाची आवड आहे का. ठीक आहे, तुम्ही म्हटले हो मला आवड आहे. मग त्यांनी विचारलं की कोणती पुस्तकं वाचलेली आहेत, तर तुम्हाला जी पुस्तकं वाचलेली आहेत ना ती 2च पुस्तकं तुम्हाला सांगायची आहेत. की वि. स. खांडेकर यांची ही कादंबरी वाचलेली आहे आणि लक्ष्मीकांत देशमुख यांची ही कादंबरी वाचलेली आहे. की ज्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती तेवढंच बोलायचं. उगाच 5 कादंबऱ्यांची भली मोठी यादी नावं वाचून दाखवायची, सांगायची, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जी कादंबरी नीट वाचलेली नसती ना तिच्यावरच पुढचा प्रश्न येतो आणि मग तुम्ही स्टॉप होता. त्याच्यामुळे उत्तर देत असताना मुलाखतीमध्ये आपण जे उत्तर देतोय ते कन्साइज पाहिजे, पॉइंटशीर पाहिजे. मी नेहमी सांगतो की सरासरी बुलेट पॉइंटमध्ये उत्तर देता आली पाहिजेत आणि 3 किंवा 5 बुलेटमध्ये उत्तरं देता आली पाहिजे. उदाहरणार्थ मी मला सांगितलं की बाबा परत रिपीट करतो की मुंबईमध्ये काय समस्या आहेत. तर जसं मी सांगितलं की क्राऊडेड पॉप्युलेशन आहे सर, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशनचे इश्यू आहेत, झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे, अस्वच्छतेमध्ये वाढ झालेली आहे आणि गुन्हेगारी वाढलेली आहे. दॅट्स ऑल. याला म्हणजे बुलेट पॉइंट. 5 सांगितले, आपल्याला माहिती ते सांगितले. मग ते म्हणतील गुन्हेगारी वाढलेली आहे, तर मग गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्रामधलं सर्वात अग्रेसर शहर कोणतं आहे. तर जेव्हा आपण 5 पॉइंट सांगतो तर आपल्याला त्याच्यावरनं दुसरा प्रश्न तयार होऊ शकतो. याची कुठेतरी बॅक माइंडला तुम्हाला जाणीव पाहिजे. त्यामुळे जे तुम्हाला पुढे विचारलं जाऊ शकतं ते विचारात घेऊनच उत्तरं द्यायची. नेक्स्ट. आवाज गेला अनिशा, आवाज गेला होता तुझा, रिपीट कर. हा बोल, आवाज गेला होता. ऋतुजा या विद्यार्थिनीचा प्रश्न आहे, इंटरव्ह्यू मध्ये कोणत्या चुका टाळल्या पाहिजे किंवा काय गोष्टी सांगितल्या नाही पाहिजेत? हे तुम्हाला माहित नाही ते सर्वप्रथम टाळायचं आहे.
दुसरी गोष्ट अशी आहे की नॅचरल बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या गावाकडची रुरल बॅकग्राऊंड असलेली मुलं मुलाखतीला जातात आणि मग ते एकदम पुणेरी शुद्ध भाषा बोलण्याचा प्रयत्न करतात आणि मग शुद्ध भाषा बोलण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना जे येतंय ना तेच विसरून जातात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की बी नॅचरल. तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला शुद्ध पुणेरी बोलायची, शुद्ध मराठी बोलायची, तर यू शुड स्टार्ट फ्रॉम टुडे इटसेल्फ. आजपासूनच सुरू करा ना. पण मग काय करतात मुलं, डायरेक्ट मुलाखतीला गेल्यावर मग ती भाषा शुद्ध करायचं, प्रोनाउन्सिएशन चांगलं करायचा प्रयत्न करतात आणि मग अडखळतात. त्याच्यामुळे मुलाखतीसाठी बी अ नॅचरल कॅन्डिडेट, हा तुम्हाला संदेश आहे. नेक्स्ट. तर विद्यार्थ्यांचे प्रश्न चॅट बॉक्समध्ये संपलेले आहेत. आपल्याकडे अजून 1-2 मिनिट आहेत. जर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही हँड रेज करून विचारू शकता. किंवा डायरेक्ट विचारू शकता. विचारा, काय असेल प्रश्न कुणाकडे तर विचारावं. ठीक आहे, मग मी 1 मिनिटात समारोप करतो आणि मग अनिशा बोलेल. सर, सोनेकर या विद्यार्थ्याने एक आता जस्ट प्रश्न टाकलेला है चैट बॉक्स में. बोला बोला. सर, करंट अफेयर्स को प्रिपेयर करते वक्त बहुत सारे इन्फॉर्मेशन मिलती है, कैसे आइडेंटिफाई करने की यूपीएससी के हिसाब से कुठली म्हणजे यूपीएससी साठी कुठली आणि एमपीएससी साठी कुठली इम्पॉर्टंट असं त्यांचं काहीतरी म्हणणं आहे. नाही, मी मागील 14 लेक्चर पासून सांगत आलेलो आहे आणि मी सातत्याने मुलांना सांगत असतो की तुम्ही असं तुमचं जे काही ज्ञान आहे त्याला असं वेगवेगळ्या कप्प्यात बसवत असाल तर दॅट इज युअर फॉल्ट. कोणतीच इन्फॉर्मेशन किंवा कोणतीच माहिती ही युपीएससी साठी वेगळी, एमपीएससी साठी वेगळी आणि तलाठ्यासाठी वेगळी किंवा टीचरसाठी वेगळी असं अजिबात कंपार्टमेंट करायचे नाही. अगदी मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना बऱ्याच वेळा असं सांगतो की एनिथिंग अंडर द सन इज युअर पोर्शन और इट इज युअर सिलेबस ऑफ एक्झामिनेशन. आणि त्यामुळे असं कंपार्टमेंट करायचं नाही. जी काही जनरल इन्फॉर्मेशन आहे that should be collected in your notebook, okay, and that will be your knowledge or information. Next. सर, आता प्रश्न संपलेले. ठीक आहे, तर मला वाटतं की याच्यातून आपण आज टेक अवे हा घेऊन जायचा आहे की कम्युनिकेशन स्किल्स इज अ इव्हॉल्युशन. बरोबर आहे, ती एक उत्क्रांती आहे, ती काही क्रांती नाहीये. आणि त्याच्यामुळे कम्युनिकेशन स्किल जे आहेत ते वाढवण्यासाठी आपल्या स्वतःवर तुम्ही सातत्याने मेहनत घ्यायला सुरू करा. आज तुम्ही कम्युनिकेशन स्किल्सवर मेहनत घ्यायला सुरू केली तर मला वाटतं की पुढील 1 ते 3 वर्षामध्ये यू विल गेट अ गुड रिझल्ट. अँड डोंट डू or improve the communication skills only for competitive examination. मला असं वाटतं की in your daily life, daily routine and for personal and interpersonal relationship, it is most important that you should have a good communication skills. Thank you. खूप खूप धन्यवाद सर. आजच्या 52 आठवड्याच्या या अखंड संवाद श्रृंखलेमधील 14व्या सत्राचा विषय म्हणजे संवाद कौशल्य. आणि या सत्रामध्ये आदरणीय राजू नंदकर सरांनी आपल्याला प्रभावी संवाद कशा पद्धतीनं केला पाहिजे या संदर्भामध्ये आपले विचार स्पष्टपणे कसे मांडायचे, समोरच्याचं म्हणणं कशा पद्धतीनं समजून घ्यायचं आणि दैनंदिन जीवनामधील छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये बदल करून आपण कशा प्रकारे आपल्यामध्ये अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी संवाद कौशल्य आत्मसात करू शकतो याबद्दलची सविस्तर असं मार्गदर्शन सरांनी आम्हाला केलं. त्याबद्दल मी आदरणीय राजू नंदकर सरांचे करिअर कट्ट्याच्या वतीनं आणि शेसेनमध्ये उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर आजच्या या सत्रासाठी उपस्थित सर्व प्राचार्य, समन्वयक, विद्यार्थी या सगळ्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. आणि आजच्या सत्रामधून जे काही आपल्याला संवाद कौशल्याचं ज्ञान भेटलेलं आहे ते आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्यक्षात आणूया आणि ट्रान्सफर युअर सेल्फ या संकल्पनेच्या दिशेनं स्वतःमध्ये एक सकारात्मक परिवर्तन घडवून पुढे एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करूया. याच विचारावर आज आपण इथं थांबतोय. पुढे भेटूया पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद.